मानकापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 4 जुलै रोजी झालेल्या मेहताब सिंग सोहनलाल चौधरी या बांधकाम मिस्त्रीच्या हत्या प्रकरणात एक खळबळजनक ट्विस्ट समोर आलाय। केवळ सीसीटीव्ही फुटेजमधील साधर्म्यावरून गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि मानकापूर पोलिसांनी घाईघाईने रोहित हरिप्रसाद गौतम या निष्पाप तरुणाला अटक केली होती। पोलिसांनी यामागे रोहितचे चौधरी यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आणि त्या विरोधातून झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचा रंजक बनावही सादर केला होता। न्यायालयाने रोहितची रवानगी कारागृहात केल्यानंतर पुढील तपासात पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। चौधरी यांची हत्या रोहितने नव्हे तर सागर कुमरे नावाच्या दुसऱ्याच इसमानं केल्याचं उघड झालंय। आपली मोठी चूक लक्षात येताच पोलिसांनी तडकाफडकी सागर कुमरेला अटक केली असून निर्दोष तरुणाला कोठडीत डांबल्यामुळे आता नागपूर पोलिसांच्या घिसाडघाईवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अधिकची सविस्तर माहिती मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे। मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक 4/7/2026 रोजी एक खुनाची घटना घडलेली होती, ज्यामध्ये एक लेबर दिव्यानगरी परिसरात त्याच्या कुटुंबियांसह राहत होता। तर त्याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीसारखं हत्यार मारून त्याची अज्ञात इसमानं हत्या केलेली होती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। त्यावेळी तो इसम बेशुद्ध अवस्थेत होता। त्याला तात्काळ मेयो रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलेले होते। मृतकाची जी पत्नी आहे त्या पत्नीनं दिलेल्या फिर्यादीवरून FIR नंबर 258/26 कलम 103(1) BNS व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV फुटेज पाहणं किंवा तांत्रिक तपास करणं सुरू केलेलं होतं। दरम्यान एक इसम रोहित हरिप्रसाद गौतम याला गुन्हे शाखा युनिट 5 यांनी समांतर तपासामध्ये संशयावरून ताब्यात घेऊन त्याने गुन्हा केले असल्याची प्राथमिक कबुली दिली असं सांगून आमच्याकडे हजर केलेला होता। त्या आरोपीला प्राथमिक तपासामध्ये अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आली होती। परंतु आमच्या तपासामध्ये सदर अटक आरोपी रोहित गौतम हा गुन्ह्यातील आरोपी नसून गुन्हा दुसऱ्याच कुठल्या तरी आरोपीनं केला आहे असं तपासात दिसून आलं। आता हा नेमका दुसरा आरोपी कोण आहे याचा शोध घेणं हे आमच्यासमोरचं फार मोठं आव्हान होतं। रात्रीची वेळ होती घटनेची आणि CCTV कॅमेरे हे फार स्पष्ट नव्हते। साधारणपणे एक 60 ते 70 CCTV कॅमेरे हे आजूबाजूच्या परिसरामध्ये आमच्या DB पथकानं चेक केले। त्यामध्ये एक इसम रात्री घटना घडल्यापासून 1 वाजल्यापासून पहाटे 5:10 चालत तसेच सायकलवरून फिरताना दिसून आला। फिर्यादीने जे आरोपीचं वर्णन सांगितलं होतं की काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा बरमुडा त्याने आरोपीने परिधान केलेला आहे आणि तशाच वर्णनाचा इसम सायकलद्वारे आणि चालत फिरताना दिसून आला। सदर सायकलचा शोध घेतला असता एका CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्हाला एक सायकल दिसून आली, जी सायकल आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आरोपी आहे त्याच्या मित्राच्या घरी मिळून आली। त्यावरून शोध घेतला असता त्या घरामध्ये सागर कुमरे नावाचा व्यक्ती राहत होता आणि घटना घडल्यापासून तो मोबाईल बंद करून निघून गेलेला होता। त्याचं राहतं घर हुडकेश्वरला आहे, त्या ठिकाणी देखील तो मिळून आलेला नव्हता। त्या ठिकाणी साक्षीदारांचे जबाब, CCTV कॅमेरे आणि हे संशयास्पद आरोपीचं वर्तन या सगळ्यांचा विचार केला असता सागर कुमरेच हा आरोपी असू शकतो आणि याच्यावरचा आमचा संशय वाढला आणि आम्ही त्याचा शोध सुरू केला। सागर कुमरे याच्या हुडकेश्वर परिसरातील घराकडे रोज संध्याकाळी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत वेगवेगळे पोलीस अंमलदार हे खाजगी गणवेशामध्ये नागरी गणवेशामध्ये ट्रॅप लावून थांबत होते। दिनांक 10/7/2026 रोजी रात्री एक संशयित इसम तोंडाला कपडा बांधून हा त्याच्या घराच्या दिशेनं येत होता। त्याला आवाज दिल्यानंतर त्याने मागे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं आपल्याला कोणतरी पकडायला आलेले आहेत म्हणून त्याने पळण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्याला आमच्या पथकाने ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली। विचारपूसमध्ये त्याचं नाव सागर उपासराव कुमरे, वय 27, राहणार न्यू नरसाळा, श्रीराम चौक घोडसे शाळेजवळ हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आरोपी राहत असून त्याने गुन्हा केल्याची स्पष्ट कबुली दिली। तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली जी कुऱ्हाड आहे ती आरोपीनं एका ठिकाणी लपवून ठेवलेली होती, ती निवेदन पंचनामा करून जप्त करण्यात आलेली आहे। मृतकाचा मोबाईल आरोपी घेऊन पळून गेलेला होता, तो त्याने गोंदी रेल्वे परिसरामध्ये रेल्वे स्टेशनच्या परिसरात फेकून नष्ट केलेला आहे, पण त्याचं पाठीमागील कव्हर जे आहे ते एका ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं, ते देखील तपासादरम्यान आम्ही जप्त केलेलं आहे। संपूर्ण कारवाई जी आहे ही मानकापूर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोपनी, सुनील डगवाल, राजेश बर्णे, राकेश खोब्रागडे, राहुल गवई, विजय यादव, अनुप यादव, विपिन रक्षे, योगेश महाले, धीरज कुमार भोपळे, प्रशांत खंडारे, रोशन बागडे आणि विक्रमसिंह ठाकूर या पथकानं माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील सर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री रेड्डी सर,
माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहू मॅडम, माननीय DCP झोन 2 श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम आणि ACP श्री बंडीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे. यामध्ये यापूर्वी क्राईम ब्रँचकडून जो अटक करण्यात आलेला आरोपी आहे तो तपासात आरोपी नसल्याचे निष्पन्न झालेले असल्यामुळे त्याला दोषमुक्त करण्यासाठी सविस्तर अहवाल आम्ही माननीय न्यायालयाला सादर करत आहोत. जो अटक केलेला आरोपी सागर कुंबरे आहे त्याला दिनांक 15 जुलैपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे आणि याचा सविस्तर तपास चालू आहे. फिर्यादी आणि आरोपीचे च्या घराच्या जवळपासच्या परिसरामध्ये आरोपी हा मोकळ्या जागेवर दारू पिण्यासाठी बसलेला होता. त्याबाबत फिर्यादीनं विचारणा केली असता त्यांची वादावादी झाली. यामध्ये मृतक याने विचारणा केली असता त्याने मृतकाची आणि या अटक आरोपी सागर कुंबरे याची वादावादी झाली आणि त्याच्यामध्ये त्या वादाच्या रागातून अटक आरोपीने मृतकाला खून करून मारून टाकलेले आहे. हे कारण तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.